हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे मठामध्ये. तर सगळ्यांनाच आमंत्रण होतं घरामध्ये. तर आम्ही फटाफट सगळंच काम मी आवरून घेतलेलं आहे आणि माझं बाळ तर बघा कसं तयार होऊन उभाच राहिलेला आहे वाठामध्ये चल म्हणून. आणि उन्हाच्या सेफ्टीसाठी त्याने डोक्याला टोपी पण लावलेली आहे. माझ्या पप्पाला घेऊन जायचं आहे आणि संघर्षा पण तयार होऊन कशी बसलेली आहे बाजावरती, कारण का आता तिला जाऊन तिथे जेवायचं. शाळेतून आल्या तर बसलेलीच आहे आणि हात दारातच उभा आहे की चल म्हणून. तर मी थांबलेली आहे बाळाच्या पप्पाची वाट बघत, कारण का ते गाडीवर घेऊन येणार आहेत आम्हाला जाण्यासाठी. तर आता बघा आम्ही चाललेले आहोत गाडीवरती. तर हा रस्ता आहे बघा मठात जाण्यासाठी, कारण का खूप दिवस झाला आम्ही जातच नाही. तर भरपूर आज 7-8 दिवस झालं तिकडे जेवायला असतंय, पण आम्ही जात नव्हतो. तर हे बघा मठ आलेला आहे, हे सगळं पटांगण आहे, इथे उद्या जत्रा भरते. तर हे बघा लोक पण खूप आलेले आहेत आणि मंडप पण टाकलेला आहे. तिथं कथा वगैरे सांगत असतात, रामायण सांगण्यासाठी तिथं सप्ताह असतो ते बसलेले आहेत. आणि इकडच्या मंडपामध्ये पण सगळेजण वाट बघत आहेत जेवायला. हे ग्राउंड खूप मोठं आहे. तर उन्हाचं एवढं लांब चलत यायचं म्हटलं की मग नकोच वाटतं, त्याच्यामुळे मग आम्ही येत नव्हतो, कारण का गाडी पण नव्हती घरी. तर हे बघा इथं सावलीला आम्हाला आणून सोडलेलं आहे. तर तोपर्यंत इथं आम्ही झाडाखाली बसतो. ते लिंबाचं झाड आहे. माझं बाळ पण मस्त बसलेलं आहे आणि ह्या सगळ्या बायका पण वाट बघत आहेत की आता जेवायला कधी बोलवतात म्हणून. ह्या सगळ्याजणी आल्या जेवायला, कारण का सकाळपासून ह्या लोकांनी जेवणच केले नसतील वाट बघत. तर प्रसाद खायचा म्हणल्यास देवाचा, तर ते म्हटलं की मग सगळेजण उपाशीच राहतात. तर तसं मी नाश्ता वगैरे करून आले होते, पण चला म्हटलं आज सगळ्याला आमंत्रण आहे म्हणून मी पण आले होते. इकडल्या साईडला हा मंडप आहे बघा आणि इकडच्या साईडला आहे ते कीर्तन चालू आहे. आणि इकडच्या साईडला जो मंडप आहे ना तिथे जेवायला वगैरे आहे. आता इथं एवढं पटांगण आहे, तर उद्याच्याला बघा ना किती गर्दी असते इथे जत्रेमध्ये. आणि हे लिंबाचं झाड पण खूप छान आहे, मस्त सावली वगैरे पडलेली आहे. सगळ्याजण मुलांना घेऊनच आहे तिथं, लेडीज उभा आणि जेंट्स लोक वगैरे तिकडे बसलेले आहेत. तर आम्ही सगळेजण आता जेवण करून बसलेले आहोत, कारण का जेवण करताना आम्हाला व्हिडिओ काढण्यात आलेला नव्हता, कारण का फोनचं टेम्परेचर खूप वाढलेलं होतं. मी तर काही फोनमध्ये बघितलं नव्हतं, तरी पण ते उन्हामध्ये फोन गरम होतो आणि व्हिडिओ वगैरे निघत नाही. तरी ते आमची जेवणं वगैरे झालेले आहेत आणि इकडं सगळे जेंट्स लोक बसलेले आहेत. आम्ही जेवण करून गाडीची वाट बघत होतो. तर घरी आम्ही आलो आता सावलीला, आम्ही इकडे बसलेले आहोत. मी इकडे झाडाखाली बसले आणि माझे पप्पा पण बसलेले आहेत. तर इथं बघा ही चटई टाकलेली आहे. तुम्हाला वाटतं असेल की ही चटई फक्त गोळा करून ठेवलेली आहे, पण ही चटई गोळा करून नाही ठेवली, कारण का ह्या चटईमध्ये बाळ जाऊन लपलेलं आहे माझं. जर बघा ना नवीन कोणी जर आलं तर नाही का त्या चटईवर पाय देऊन जायचं किंवा तुडवायचा खाली. ऐकत नाही काय नाही, असाच परेशान करत असतो. तर हा बघा ना कसा चटईमध्ये दडून बसलेला आहे, त्याला उठवते तर उठत नाही. सावलीला बस म्हटलं की सावलीला बसत नाही आणि उन्हामध्ये चटई आतरतो आणि चटईमध्ये घेत बसतो जाऊन. तर बघा त्याला मी म्हणते की भांडणार आले, तर तो ऐकतच नाही. मग मी म्हटलं ते बघ मोराचे पिल्ले आलेत, म्हटलं की थोडासा हल्लाय आणि उठूनच बसलाय आता. तर कामाला खोटं बोललीस म्हणून लागला रडायला. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.